वेलकम फ्रेंड्स. सरफेस टेन्शनमधील जो टास्क होता तो आपण सॉल्व करतोय. त्याचा पार्ट 1 झाला आहे. यामध्ये आपण आय थिंक प्रॉब्लेम नंबर 7 पर्यंत कंप्लीट केला आहे. प्रॉब्लेम नंबर 8 मी तुम्हाला सांगितलेला होता. मोजक्याच विद्यार्थ्यांचे म्हणजे हार्डली 1-2 विद्यार्थ्यांचे फक्त त्याचे सोल्युशन होते ते आले. ठीक आहे, मी घेतोय बघा प्रॉब्लेम नंबर 8. प्रॉब्लेम नंबर 8 काय तो समजून घेऊया. रेडियस ऑफ सोप बबल इज इन्क्रीज फ्रॉम आर टू 2r आणि विचारलं वर्क डन इन द प्रोसेस इन टर्म्स ऑफ सरफेस टेन्शन. बघा काय दिलं आपल्याला, तर एक रेडियस दिलेली आहे आणि सोप बबल सांगितलंय. तर मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय की सोप बबल असेल किंवा ड्रॉप जर असेल यासाठी जो वर्क डनचा फॉर्म्युला असतो त्यामध्ये काय चेंजेस असतात. ड्रॉप जर असणारा असेल तर दिलेला असेल तर वर्क डन असेल 4πr² मल्टिप्लाय बाय टी आणि जर सोप सोल्युशन असेल तर ते असणार आहे 8πr² मल्टिप्लाय बाय टी. आता या ठिकाणी 8π का घेतो, कारण की सोप सोल्युशनचे ए सोबतचे असणारे जे सरफेसेस असतात ते दोन सरफेसेस हे कॉन्टॅक्टमध्ये असतात, त्यामुळे आपल्याला विचारात घेत असताना त्या दोघांचाही एरिया विचारात घ्यायचा आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये बघूया. प्रिव्हियस लेक्चरपर्यंत चालते. तर विचारलं काय तुम्हाला, सरफेस टेन्शन वर्क डन फाईन करायला लावलं इन टर्म्स ऑफ सरफेस टेन्शन. मग आता दिलं काय, सोप सोल्युशन दिलंय. सो वर्क डन इथं असणार आहे 8π रेडियस स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सरफेस टेन्शन असतो. तिथं रेडियस असणार आहे r² मायनस r1² मल्टिप्लाय बाय सरफेस टेन्शन. तर सर्व ऑप्शनमध्ये सरफेस टेन्शन तुम्हाला यसच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे. सो इथे मी घेतो यस. ओके, मग आता व्हॅल्यू टाकूया. रेडियस सेकंड किती आहे 2r, फर्स्ट किती आहे r. व्हॅल्यू टाका, तुमच्याला आन्सर फर्स्ट येतं का हे सर्वांनी व्यवस्थित चेक करायचं. क्लिअर झालं सर्वांना, कन्फर्म. ओके ठीक आहे. आता प्रॉब्लेम नंबर 10 घेऊया. सो प्रॉब्लेम नंबर 10 मध्ये काय सांगितलंय ते परत एकदा समजून घेऊ. अ ड्रॉप ऑफ मर्क्युरी ऑफ रेडियस 2 mm इज स्प्लिट इंटू 8 आयडेंटिकल ड्रॉपलेट्स. फाइंड द इंक्रीज इन सरफेस एनर्जी आणि या ठिकाणी सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी दिलाय. तर काय झालं, त्यांनी एक ड्रॉप आहे ऑब्विसली. सो या ठिकाणी एक ड्रॉप असेल, फॉर एक्झाम्पल असा एक ड्रॉप असणार आहे, मर्क्युरीचा ड्रॉप असेल. त्याची जी रेडियस असणार आहे ती रेडियसही त्यांनी सांगितलं ही असेल त्याच्यावर रेडियस, आणि ही रेडियस देत असताना त्यांनी सांगितलं 2 mm एवढी आहे. आता झालं काय, तर ह्या ड्रॉप्सचे 8 आयडेंटिकल इक्वल ड्रॉपलेट्समध्ये फॉर्मेशन झालंय. ओके, 8 आयडेंटिकल इक्वल ड्रॉप्स इथं तयार झाले आणि या प्रत्येकाची रेडियस असणार आहे स्मॉल आर एवढी. मग आपण फॉर्म्युला घेत असतो बघा, याचं व्हॉल्यूम इक्वल व्हॉल्यूममध्ये हे असेल व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप आणि हे व्हॉल्यूम असणार आहे स्मॉल ड्रॉपलेटचं. व्हॉल्यूम किती असतं बिग ड्रॉप 4/3 स्फेरिकल आहे, 4/3 πr³. कितीमध्ये कन्वर्जन झालं n ड्रॉपलेट्समध्ये, ते असणार आहे 4/3 π मल्टिप्लाय बाय स्मॉल r³. 4/3 π 4/3 π कॅन्सल होऊन जातो. r⁻² इथं असणार आहे n⁻⁴ मल्टिप्लाय बाय किती असेल स्मॉल r असेल. हा रेडियसचा फॉर्म्युला असणार आहे. आणि विचारलं काय, सरफेस एनर्जी किती असेल. आता काय दिलंय, ड्रॉप दिलाय. मग ड्रॉप जर दिला असेल तर सरफेस एनर्जीसाठीचा फॉर्म्युला कोणता असणार आहे 4πr² मल्टिप्लाय बाय टी. फॉर्म्युला काय होऊन जाणार, व्हेरी गुड, सरफेस एनर्जी इज इक्वल टू 4π इथं असणार आहे r² मायनस r1² मल्टिप्लाय बाय किती असेल टी असेल. मग आता रेडियस 1 किती दिलेले आहेत r एवढी, आणि रेडियस 2 किती दिलेली आहेत तर ती आहे n⁻⁴ मल्टिप्लाय बाय स्मॉल r. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी स्मॉल r घ्यायचा म्हणजे इनिशियल रेडियस एवढा असेल, तो घेतो मी कॅपिटल R एवढा. म्हणजे आता आपला फॉर्म्युला होऊन जाणार आहे 4π n⁻⁴ मल्टिप्लाय बाय कॅपिटल R मल्टिप्लाय बाय कॅपिटल R मल्टिप्लाय बाय टी. बरोबर आहे. आणि ऑब्विसली तर 2/3 असेल, स्क्वेअर साईडला येऊन जातो. सो फॉर्म्युला जे आता आपल्याला डेरिव्हेशन होणार आहे ते असेल 4π कॅपिटल R² n⁻²/3 - 1. आता n ची व्हॅल्यू किती आहे 8, ती इथं सबस्टिट्यूट करून द्या आणि तुमच्याला आन्सर किती येतं हे मला तुम्ही सर्वांनी सांगायचं. सो याचा आन्सर असणार आहे आय थिंक सगळ्यांनी ऑप्शन ए येतो का सर्वांचा चेक करा. झालं. ओके, आता पुढील जो प्रॉब्लेम आहे तो आहे प्रॉब्लेम नंबर 11.
सो प्रॉब्लेम नंबर 11 घेऊया, तत्पूर्वी मी याला क्लीन करतो. ओके, सो प्रॉब्लेम नंबर 11 बघा. द वर्क डन इन इन्क्रीजिंग द साइज ऑफ सोप फिल्म फ्रॉम 10 cm multiplied by 6 cm to 10 cm multiplied by 11 cm is 3 × 10⁻⁻4 जूल. बघा हे एक किती वर्क डन करावं लागलं ज्यावेळेस तुम्ही ही जी सोप फिल्म दिलती ना, ही सोप फिल्म तुम्हाला जी त्याचा पहिले जे डायमेन्शन्स होते 10 cm by 6 cm पासून तुम्हाला 10 cm × 11 cm एवढा त्याच्यावर जे डायमेन्शन होते ते इन्क्रीज करण्यासाठी 3 × 10⁻⁴ जूल एवढं काम करावं लागलं. मग तुम्हाला विचारलं त्या सोप फिल्मचं सरफेस टेन्शन किती असेल. ऑब्वियसली सोप फिल्म दिली आहे. सोप फिल्म जर दिली असेल तर तुम्हाला माहिती आहे, फॉर एक्झाम्पल ही अशी एक सोप फिल्म असेल. या सोप फिल्मचे किती सरफेसेस कॉन्टॅक्टमध्ये असतात? 2 सरफेसेस कॉन्टॅक्टमध्ये असतात. त्यानंतर इथे एक स्लायडिंग वायर असते आणि याचे 2 सरफेसेस कॉन्टॅक्टमध्ये असतात. त्यामुळे इथं वर्क डनचा फॉर्म्युला येऊन जाणार आहे T × 2 × Δa. आता तुम्हाला काय विचारलं, सरफेस टेन्शन किती म्हणजे वर्क डन डिवायडेड बाय 2 × किती असणार आहे? Δa. आता एरिया किती असेल? चेंज इन एरिया ऑब्वियसली A2 - A1. मग आता A2 एरिया किती दिला आहे? 10 × 11 × 10⁻⁻ किती असेल? -4 म्हणजे 110 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. आणि एरिया 1 किती दिला आहे? 10 × 6 × 10⁻⁻4 म्हणजे तो येऊन जातो, व्हेरी गुड, 60 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. मग आता इथं व्हॅल्यू टाकून देऊ. एरिया A2 110 × 10⁻⁴ मायनस 60 × 10⁻⁴. सरफेस टेन्शन वर्क डन दिलाय 3 × 10⁻⁴ 2 आणि यांचा जर डिफरन्स घेतला तर तो येऊन जातो 50 × 10⁻⁴. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमेल. हे सॉल्व करा आणि तुमच्याला आन्सर किती येतं मला हे सांगा. ओके, साधारण तुमच्याला जे आन्सर असेल ते ऑप्शन बी येतं का हे आता सर्वांनी चेक करायचं. चलायचं पुढील प्रॉब्लेमला. सो प्रॉब्लेम नंबर 12 इज, हिअर इज द प्रॉब्लेम नंबर 12. थोडं झूम करतो ना. ठीक, बघा. A film of water is formed between two straight parallel wires of length 10 cm. Each separated by 0.5 cm. If their separation is increased by 1 mm while still maintaining their parallelism, how much work will have to be done? आणि सरफेस टेन्शन ऑफ वॉटर दिलं आहे. हे जनरल जर दिलं नसेल वॉटरसाठी सरफेस टेन्शन तर हे तुम्ही पाठच करून ठेवायचं. ते असतं 7.2 × 10⁻² न्यूटन पर मीटरमध्ये. आता काय दिलं आहे तर या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला अशा पद्धतीची ही डायग्राम दिलेली आहे. म्हणजे एक जनरल फॉर्मॅलिझम दिलेला आहे. या पद्धतीची एक सेटअप असेल. यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की एक फिल्म फॉर्म झाली वॉटर सोल्युशनची. त्यानंतर याच्यावर काय असेल? लेंथ असेल. आणि नंतर काय केलं तर तुम्ही या ठिकाणी फोर्स अप्लाय केला आणि त्याला x एवढं एक्सटेंड केलं. किती? x एवढं एक्सटेंड केलं. मग तुम्हाला तेच विचारलं की यामध्ये तुम्ही काम किती केलं, बरोबर आहे. मग कसं फाईन करणार? व्हेरी गुड. जनरल जे वर्क डन आपण या ठिकाणी घेत असतो ते वर्क डनचा फॉर्म्युला येऊन जातो सरफेस टेन्शन मल्टिप्लाय बाय एरिया. आता या ठिकाणी जो एरिया असणार आहे तो एरिया ऑब्वियसली एका सरफेसचा येणार आहे का? विचार करा. एरिया एका सरफेसचा असेल का? नाही. का नाही? का या ठिकाणी देत असताना तिने एक फिल्म फॉर्म झालेली आहे. त्यामुळे इथं वर्क डन इज इक्वल टू T × 2 × किती असेल? चेंज इन एरिया असेल. सो वर्क डन इज इक्वल टू T × 2 × आता चेंज इन एरिया मी घेतो लेंथ × डिस्प्लेसमेंट L × x असा घेतला. झालं. मग आता वर्क डन इज इक्वल टू T × 2 × लेंथ किती दिली आहे? 10 cm. 10 cm म्हणजे 10 × 10⁻² मीटर.
आणि किती एक्सटेंड केला आहे तर हे पण दिलं आहे 1 मिलीमीटर एवढा एक्सटेंड केला, म्हणजे 1 × 10⁻³ मीटरपर्यंत एक्सटेंड केला. सो सरफेस टेन्शन असेल 7.2 × 10⁻², 2 multiplied by 10 × 10⁻² multiplied by 1 × 10⁻³ आता हे तुम्ही सॉल्व करा आणि तुमच्याला आन्सर किती येतं हे मला तुम्ही सांगायचं. ओके, सो याचा आन्सर 1.44 × 10⁻⁵ जूल येतं का हे एकदा व्यवस्थित चेक करू. सोपं होता. चलायचं पुढील प्रॉब्लेमला. ओके, सो प्रॉब्लेम नेक्स्ट इज प्रॉब्लेम नंबर 22. हा डाऊटला आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी घेतला होता डाऊटला, मी घेतो बघा. द टेम्परेचर ॲट विच सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज 0. बघा रे, कुठल्या टेम्परेचरला सरफेस टेन्शन ऑफ वॉटर हे 0 होणार आहे. तर कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस टेम्परेचर हे 370 डिग्री सेल्सिअस एवढं असेल और 643 केल्विन एवढं टेम्परेचर जर असेल त्यावेळेस सरफेस टेन्शन 0 होऊन जाणार आहे. वॉटरचं सरफेस टेन्शन किती असेल 0 असेल. टेम्परेचरची व्हॅल्यू लक्षात ठेवा, 370 डिग्री सेल्सिअस किंवा 643 केल्विनमध्ये ज्यावेळेस एवढं टेम्परेचर असेल त्यावेळेस सरफेस टेन्शन ऑफ वॉटर 0 असेल. मग आता आपला ऑप्शन चेक करूया. 370 डिग्री सेल्सिअसला सरफेस टेन्शन ऑफ वॉटर 0 होऊन जाणार, हे पण ऑप्शन बरोबर आहे. त्यासोबतच स्लाइटली लेस दॅन 647 केल्विन, तर ही जी व्हॅल्यू आली ना स्लाइटली लेस दॅन 647 केल्विन, याला म्हणायचं क्रिटिकल टेम्परेचर. ज्या टेम्परेचरला वॉटर सरफेस टेन्शन त्याची प्रॉपर्टी लूज करतो त्याला म्हणायचं असतं क्रिटिकल टेम्परेचर. ही क्रिटिकल टेम्परेचर किती आहे 370 डिग्री सेल्सिअस किंवा 643 केल्विन. आता 643 केल्विन हे लेस दॅन आहे 647 केल्विनपेक्षा, त्यामुळेच आपले दोन्ही ऑप्शन करेक्ट असतील. ऑप्शन सी सुद्धा करेक्ट आहे आणि ऑप्शन डी सुद्धा करेक्ट. क्लिअर झाला, सोपा होता. चलायचं पुढं. ओके, प्रॉब्लेम नंबर 25 समजून घेऊया. सो प्रॉब्लेम नंबर 25 अगेन theoretical problem. Small droplets of liquid are usually more spherical in the shape than larger drop of the same liquid because. एकदम साधी सोपी गोष्ट त्यांनी विचारली की जे स्मॉल ड्रॉपलेट्स असतात ते स्मॉल ड्रॉपलेट्स मोर स्पेरिकल असतात लार्ज ड्रॉपलेट्सपेक्षा. का? ते एकदम साधा आणि सोपं रिझन आहे. त्या ठिकाणी जो सरफेस टेन्शननी अप्लाय केलेला जो फोर्स असतो तो ग्रॅव्हिटीपेक्षा काय असतो डॉमिनंट असतो. त्यामुळे इथं आपला ऑप्शन कोणता असणार आहे, ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. ओके, ठीक आहे. प्रॉब्लेम नंबर 28 नंबर थेरॉटिकल प्रॉब्लेम आहे. परत एकदा तो डाऊटला घेऊया. सो 28 इज वॉटर डज नॉट वेट अँड ऑइली ग्लास बिकॉज. ऑब्विसली काय असणार इथं कोइझिव्ह ॲडिसिव्ह फोर्सचं रिलेशन असेल. ऑइली ग्लासला तो वेट करू शकत नाही. ऑब्विसली तिथं काय असणार आहे कोइझिव्ह फोर्स इज ग्रेटर असेल ॲडिसिव्ह फोर्स बिटवीन वॉटर अँड ऑइल मॉलिक्युल्स. ओके, त्यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 30. विच ऑफ द फॅक्ट इज नॉट ड्यू टू सरफेस टेन्शन. बरोबर, तिने विचारलं विच ऑफ द फॅक्ट इज नॉट ड्यू टू सरफेस टेन्शन. 1 बाय 1 चेक करू. डान्सिंग ऑफ कॉम्फर फिश ओव्हर द सरफेस ऑफ वॉटर. या ठिकाणी बघा सरफेस ऑफ वॉटर सांगितलं आहे म्हणजे वॉटर रेस्ट कंडिशनला आहे. स्मॉल मर्क्युरी ड्रॉप इट सेल्फ बिकम्स स्पेरिकल. इथं घेतलं जे स्मॉल मर्क्युरी ड्रॉप हे स्पेरिकलच असतं. वरच्या प्रॉब्लेमवर बघितलं. लिक्विड सरफेस हॅज कम टू रेस्ट आफ्टर स्टेरिंग. तर या ठिकाणी तुम्ही लिक्विड सरफेस कम टू रेस्ट घेताय म्हणजे लिक्विडमध्ये पहिल्यांदा तुम्ही काहीतरी मोशन करताय, स्टर करताय आणि लिक्विड जे असतं लिक्विड सरफेस ते रेस्टला काय येतं बिकॉज ऑफ विस्कॉसिटी. आणि दिलं आहे मर्क्युरी डज नॉट वेट द ग्लास मॉलिक्यूल. जर ऑप्शन तिन्ही चेक केले तर तिन्ही ऑप्शनमध्ये वॉटर सरफेस हा रेस्टला होता, तिथं सरफेस टेन्शनची प्रॉपर्टी येत होती. पण ऑप्शन सी मध्ये तुम्ही लिक्विडला स्टर करत होते आणि बिकॉज ऑफ विस्कॉसिटी लिक्विड कम्स टू रेस्ट. सो ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. इज नॉट द फॅक्ट ऑफ सरफेस टेन्शन. झालं. आता 31 नंबरचा प्रॉब्लेम मी इथं घेतलाय बघा. सो हिअर इज अ प्रॉब्लेम नंबर 31. तो घेतो मी. 31 काय बघा. इन द ग्लास कॅपिलरी ट्यूब द शेप ऑफ सरफेस ऑफ लिक्विड डिपेंड्स ऑन. ग्लास कॅपिलरी ट्यूबमध्ये जो शेप असतो लिक्विड सरफेसचा तो कशावर डिपेंड असतो. ओनली द कोहेसिव्ह फोर्स ऑफ लिक्विड मॉलिक्यूल्स
only the adhesive force between the molecules of glass and liquid, only on the relative cohesive and adhesive force between the atoms, and last neither on cohesive nor on adhesive force. So ऑप्शन कोणचा असेल तुम्हाला माहिती आहे, चला ऑप्शन सी असणार आहे. तिथे रिलेटिव्ह जो फोर्स असेल कोहेसिव्ह आणि ॲडेसिव्ह फोर्सचा ॲटमचा रिलेटिव्ह मोशनमुळे इथं काय असणार आहे, जो शेप आहे सरफेस ऑफ लिक्विडचं जनरल त्यावरती डिपेंड असतो. पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 32. Force necessary to pull a circular plate of 5 cm radius and water surface for which surface tension is 75 dyne per centimeter is. ओके, सो तो या ठिकाणी तुम्हाला फोर्स हा पूर्णपणे डाईनमध्ये दिला आहे, त्यामुळे कन्वर्जन करत बसायचं नाही. सो तुम्हाला किती फोर्स लागेल ते विचारलं. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला असतो फोर्स पर युनिट लेंथ. सर्क्युलर प्लेट दिलेली आहे, त्यामुळे लेंथ ऑफ सर्क्युलर प्लेट येऊन जाणार आहे 2 पाय आर एवढी. सो फोर्स इज इक्वल टू असणार आहे टी मल्टिप्लाय बाय 2 पाय मल्टिप्लाय बाय आर. सरफेस टेन्शन दिला आहे 75, 2 पाय मल्टिप्लाय बाय रेडियस टाका 5 सेंटीमीटर, आणि याचा आन्सर डी येतं का हे सर्वांनी व्यवस्थित चेक करा. 750 मल्टिप्लाय बाय पाय डाईन्स याच्यामध्ये येतं का बघ. पुढील प्रॉब्लेम आहे 33 नंबरचा, ज्यांनी विचारला होता. ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉब्लेम नंबर 33 हा डाऊटला पाठवला, तर त्यांनी सरळ सरळ काय केलं की प्रॉब्लेम वाचला नाही आणि सरळ तुम्ही दुसऱ्याला फसवण्यासाठी किंवा स्वतःला जे बोलणे बसतात ते वाचवण्यासाठी तुम्ही हा मला डाऊटला पाठवला. याचा अर्थ काय, तुम्हाला सरफेस टेन्शन समजला नाही. ज्यावेळेस कॉलेज चालू होणार त्यावेळेस मी सरफेस टेन्शनची फक्त ओरली रिव्हिजन घेणार आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही सांगता नाही आलं तर त्याचा लॉस मी तुम्हाला क्लासमध्ये बसून देणार नाही. प्रॉब्लेम काय तो वाचतो, एकदम सोपा होता. द प्रॉपर्टी ऑफ सरफेस टेन्शन इज ऑब्टेन इन, एकदम साधा आणि सोपा. सॉलिड लिक्विड गॅसेस और मॅटर, साधं सोपं असतं. जे आन्सर होतं ते म्हणजे लिक्विडमध्ये. आता का नाही सुटला तुम्हाला हे तुम्ही बघा, आणि क्लासमध्ये आन्सर नाही आले तर क्लासच्या बाहेर जाण्यासाठी तयार. पुढे दिला आहे कन्सिडर अ लिक्विड कंटेन इन अ वेसल, द लिक्विड सॉलिड ॲडेसिव्ह फोर्स इज व्हेरी वीक. बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ॲडेसिव्ह फोर्स हा खूप कमी ॲज कम्पेअर टू द कोहेसिव्ह फोर्स इन लिक्विड, आणि तुम्हाला विचारलं शेप ऑफ लिक्विड सरफेस नियर दी सॉलिड शाल बी. बघा रे काय सांगितलं आहे ते एकदम साधा आणि सोपं. फॉर एक्झाम्पल हे एक असं लिक्विड कंटेनर असेल, ही छोटीशी अशी कॅपिलरी असेल फॉर एक्झाम्पल घेऊया, आणि याच्यामध्ये काय झालं आहे तर लिक्विड फिल केलं आहे बरोबर, आणि त्यांनी सांगितलं की ॲडेसिव्ह फोर्स हा लिक्विड आणि सॉलिड मॉलिक्यूलमध्ये कमी. लिक्विड आणि सॉलिड मॉलिक्यूलमध्ये ॲडेसिव्ह फोर्स कमी म्हणजे काय आलं, लिक्विडमध्ये प्रेझेंट असताना कोहेसिव्ह फोर्स कमी, त्यामुळे इथं असा शेप तयार होऊन जाणार आहे. मग आता मला सगळ्यांनी सांगायचा हा शेप कोणचा असेल, कॉन्केव्ह असेल की कॉन्व्हेक्स असेल. शेप असतो कॉन्व्हेक्स. झालं तुमच्यावाला आन्सर. ओके, सो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ॲट विच द फॉलोइंग टेम्परेचर द व्हॅल्यू ऑफ सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज मिनिमम. कुठल्या टेम्परेचरला सरफेस टेन्शन ऑफ वॉटर ही कमी असेल. एकदम साधा सोपा प्रश्न. टेम्परेचर जर वाढवलं सरफेस टेन्शन कमी होत जातं. आन्सर डी ए. टेम्परेचर तुम्ही वाढवत गेले हायेस्ट टेम्परेचर सरफेस टेन्शन मिनिमम असेल. हा सुद्धा एकदम लॉजिकल क्वेश्चन होता. हाही तुम्हाला जमला नाही म्हणजे तुम्हाला सरफेस टेन्शन काहीच समजत नाही. तर तुमच्या डोक्यावरून जात असेल तर तुम्ही लेक्चर नाही बघितलं तरीच. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे इफ अ ग्लास रॉड इज डीप इन अ मर्क्युरी अँड विड्रॉ आउट द मर्क्युरी डज नॉट वेट द रॉड बिकॉज. एकदम साधा आणि सोपा प्रश्न. कोहेसिव्ह फोर्स हा जास्त असेल म्हणून. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विड इज फाउंड टू बी इन्फ्लुएन्स बाय. सरफेस टेन्शन जे असतं ते लिक्विडमध्ये का त्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल ते कमी का होत जातं. एकदम साधा सोपा प्रश्न. इट्स व्हेरिएशन विथ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ लिक्विड. तुम्ही जेवढं लिक्विडमध्ये कॉन्सन्ट्रेशन कमी वाढवत जाणार कमी करत जाणार त्यानुसार सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी इन्फ्लुएन्स होत जाते. पुढील प्रॉब्लेम असतो प्रॉब्लेम नंबर आहे 46. हा सेम प्रॉब्लेम आहे जे आपण पार्ट 1 मध्ये लेक्चर घेतलं ना. 46 नंबरचा प्रॉब्लेम हा तुमच्या प्रॉब्लेम नंबर 2 सारखा आहे, काहीच बदल नाही, आणि याचा ऑप्शन तुम्हाला माहिती. ठीक आहे, तो तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 50 आहे द फोर्स रिक्वायर टू सेपरेट 2 ग्लास प्लेट ऑफ एरिया 10
10⁻² meter square with a film of water 0.5 millimeter thick between them is बघा रे तुम्हाला सरफेस टेन्शन ऑफ वॉटर दिलंय 70 × 10⁻³ दिलंय. आता काय दिलंय तुम्हाला किती फोर्स लागेल ते विचारलं बरोबर. फोर्स कसा फाइंड करणार ऑब्विसली सरफेस टेन्शन इज इक्वल टू काय असतो फोर्स पर युनिट लेंथ म्हणजेच फोर्स इज इक्वल टू किती आला सरफेस टेन्शन मल्टिप्लाय बाय काय असेल लेंथ असेल. त्यानंतर या ठिकाणी 2 ग्लास प्लेट दिलाय बघा 2 ग्लास प्लेट इथे एक साधं सोपं सांगितलं 2 ग्लास प्लेट त्यामुळे इथे सरफेसेस कॉन्टॅक्ट मध्ये किती असणार आहे 2 म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला 2t मल्टिप्लाय बाय एल एवढा झालं. आता देताना काय दिलंय तुम्हाला एरिया दिलाय आणि थिकनेस दिली. ह्या फॉर्म्युल्याला जर मी थोडंसं मॉडिफाय केलं म्हणजे 2t मल्टिप्लाय बाय इथं जर एरिया घेतला आणि डिवायडेड बाय जर मी थिकनेस केली बरोबर थिकनेस केली तर माझा वरचं डेरिवेशन चेंज होणार आहे का नाही. एरिया कशामध्ये असणार आहे मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय मीटर जर केला तर फोर्स हा किती येऊन जातो न्यूटन इंटू सरफेस टेन्शन जनरली असतो सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला माहिती ना न्यूटन पर युनिट काय असतो लेंथ म्हणजे जिथं असणार आहे न्यूटन पर युनिट लेंथ मल्टिप्लाय बाय लेंथ फोर्सचं युनिट हे न्यूटन बदलेल का. जर या फॉर्म्युलेशनमध्ये मी एरिया आणि थिकनेस जर टाकला तर फोर्सचं न्यूटन बदलेल का युनिट न्यूटन बदलेल का नाही. म्हणजे हा फॉर्म्युला मी इथं यूज करू शकतो. मग काय करायचं आहे तुम्हाला एफ इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय टेन्शन दिलं आहे सरफेस टेन्शन 70 × 10⁻³ एरिया दिला आहे 10⁻² मीटर स्क्वेअर आणि डिवायडेड बाय थिकनेस दिलेली आहे 0.05 × 10⁻³. आता हे तुम्ही सॉल्व करा आणि सॉल्व केल्यानंतर तुमचा आन्सर 28 न्यूटन येतं का हे सर्वांनी व्यवस्थित चेक करायचं झालं ओके. यानंतर प्रॉब्लेम नंबर 56 डाऊटला होता अ थ्रेड बघा प्रॉब्लेम काय अ थ्रेड इज टाइट स्लाइटली लूज टू अ वायर फ्रेम इज इन फिगर and the frame is deep into a soap solution and taken out. The frame is completely covered with the film when the portion A is punctured with the pin. The thread is बघा रे ज्यावेळेस तुम्ही ही पूर्णची पूर्ण सोप ही जी फिल्म असेल ही तुम्ही एखाद्या कशामध्ये तिने डीप करायला लावली सोप सोल्युशनमध्ये डीप करायला लावली तर या ठिकाणी काय होणार आहे सरफेस सोप सोल्युशनचा तयार होणार आहे. तुम्ही काय केलं हा जो सरफेस ए आहे तो पंक्चर केला म्हणजे त्यामध्ये काय अमाऊंट ऑफ जी एअर होती ती तुम्ही त्यामध्ये एंट्री दिली एअरला त्यामुळे बीचं जी थ्रेड असेल तो काय करणार आहे तो ऑब्वियसली तो थ्रेड काय करणार आहे मिनिमम एरिया ॲक्वायर करेल आणि मिनिमम एरिया ॲक्वायर करत असताना इट बिकम्स कॉनकेव्ह टुवर्ड्स ए इट बिकम्स कॉनकेव्ह टुवर्ड्स ए असा त्याचा शेप असेल. क्लिअर झालं सोपा प्रॉब्लेम होता. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 57 द फोर्स रिक्वायर्ड टू टेक अवे अ फ्लॅट सर्क्युलर प्लेट of radius 2 cm from the surface of water will be तर काय दिलंय तुम्हाला सरफेस टेन्शन दिलंय 79/cm आणि विचारलं काय किती फोर्स लागेल. सो सरफेस टेन्शन फोर्स पर युनिट लेंथ फोर्स इज इक्वल टू सरफेस टेन्शन मल्टिप्लाय बाय लेंथ सरफेस टेन्शन दिलंय 70 इंटू लेंथ असणार आहे 2π मल्टिप्लाय बाय r. सो इथं असेल 70 टाइम्स इंटू 2π मल्टिप्लाय बाय 2 सेंटीमीटर. याला सॉल्व करा तुमचा आन्सर ए येतं का हे व्यवस्थित चेक करा. टास्क 1चे सगळे सोल्युशन संपलेले आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंटला सुरुवात करूया. या व्यतिरिक्त अजून काही डाऊट असेल जे लॉजिकली डाऊट असेल तेच पाठवा जे खरंच सुटलेलं नाही आहेत ते जे बिनाकामी डाऊट पाठवायचे म्हणून पाठवू नका स्वतःच ॲनालाइज करा. ओके थँक्यू.